अध्याय 7. विष्णुबुवा ब्रह्मचारी हे वेदांताचे गाढे अभ्यासक होते. ब्रह्मचारी बुवांची कीर्ती ऐकून मालोजी राजांनी त्यांना अक्कलकोट नगरीत पाचारण केलं आणि सन्मानपूर्वक त्यांना अक्कलकोटला आणलं. त्यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारींची नगरीत वेगवेगळ्या विषयांवर प्रवचनं झाली. त्यांच्या रसाळ वाणीने आणि ज्ञानबुद्धीने लोक प्रभावित झाले. अक्कलकोटच्या वास्तव्यात रोज रात्री विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मालोजी राजांच्या वेदशास्त्र पुराणांवर चर्चा झडू लागल्या. एके दिवशी ब्रह्मचारी बुवा स्वामींच्या दर्शनाला गेले. परीक्षा घेण्याच्या उद्देशाने ते स्वामी महाराजांना वेदांता संबंधित प्रश्न विचारू लागले. स्वामींनी बुवांच्या मनाचा हेतू जाणला. बुवांच्या प्रश्नावर उत्तर म्हणून स्वामी फक्त हसायचे. ब्रह्मचारी बुवांनी सवाल करावा आणि महाराजांनी फक्त त्यावर हसावं, असं बराच काळ चाललं होतं. शेवटी चिडून विष्णुबुवा ब्रह्मचारी लोकांना म्हणाले, हा तो वेडा संन्यासी, बुरळ पाडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. रात्री विष्णुबुवा ब्रह्मचारी शयन मंदिरात झोपले असता त्यांना एक चमत्कारिक स्वप्न पडलं. आपल्या अंगावर असंख्य महाविषारी विंचू चढले आहेत आणि ते आपल्याला दंश करतायत, असे दृश्य त्यांनी स्वप्नात पाहिलं. ते खडबडून जागे झाले. त्यांच्या अंगातून घाम निथळू लागला. बुवांना बोलणंही सुचेना. ही स्वामींची लीला आहे, हे बुवांनी ताडलं. सकाळी विष्णुबुवा स्वामींच्या भेटीला आले. पुन्हा त्यांनी महाराजांना प्रश्न केले आणि स्वामींनी हसण्यानेच त्यांना उत्तर दिलं. शेवटी स्वामी महाराज बोलते झाले. म्हणाले, तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता न याची. तेव्हा ब्रह्मचारी बुवांना स्वामी महाराजांचे थोरपण कळाले आणि त्यांनी स्वामींच्या चरणावर माथा टेकला. श्री स्वामी समर्थ.